लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय देव सत्यचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमूर्ता राया. जय देव होऊन देशी त्याची जाणीव तू कवना करुणी गण गणात बोते या भजना. धाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना जिकडे पावे तिकडे तू दिससी नयना. जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस. क्षणात आणिले जीवन निर्जल व्यापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. जय देव व्याधी वारुड एले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भवसिंधू हा तारण्या नौका तव चरण स्वामी दास गणूचे मान्य करा कवन. जय देव जय सत्यचित स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमूर्ता राया. जय देव श्री व्यंकटेश आरती. जय देव शेषाचल अवतारक तू देवा सुरिवन मुनिजन भावे करती तव सेवा. कमला रमणा अससी अगणित गुण ठेवा कमलाक्षा मज रक्षी सत्वरवर देवा. जय देव जय व्यंकटेशा केवळ करुण सिंधू पूर्वीसी आशा. जय देव हे निज वैकुंठ म्हणून ध्यातो मी तू ते दाखविसे गुण कैसे सका अद्भुत. अय्यो मा तर गुरुवारची आरती केलेली आहे आणि गप्पा करायसाठी म्हणून तुम्हाला आज मी लाईव्ह आलेली आहे. कारण खूप दिवस झाले आहे लाईव्ह नव्हती. लाईव्ह व्हिडिओ पण नव्हती टाकत. त्यामुळे तुमचा कसा गैरसमज होऊन गेला असेल की त्यामुळे मला कोणी कमेंट नाही करत काही नाही करत म्हणून मी आज लाईव्ह आलेली. थोडा तब्येतीचा पण प्रॉब्लेम होता आणि कसं तब्येतीचा प्रॉब्लेम होताच आणि घरी पण माझे सासरे जे आहे माझ्यावर त्यांचाही थोडा प्रॉब्लेम चालूच राहतो. त्याच्यामुळे कसं होत नाही आहे नीट असं व्यवस्थितरित्या कंटिन्यूली बसून व्हिडिओ करणं किंवा काही ना. आता परत शाळा सुरू झालं तेव्हापासून तर त्याचा टायमिंगच म्हणजे मॅनेज नाही. पण आज मी वेळ काढलेला कारण तुमच्याशी बोलावं म्हटलं काही शेअर करा. हे असं कावर दिसतं माहिती आहे का? हे सगळं हा मी सगळं धुकं करून टाकलेलं आहे इथे. त्यामुळे मी तुम्हाला दिसत आहे की नाही दिसत आहे मला माहिती नाही आहे.